संदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता. त्यांनी माहितीकडे बोर्ड दाखवलं आहे. त्यांनी म्हणले की माहितीचा विकासाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यांना विचारलं नेमका माहितीचा विकासाचा फॉर्म्युला काय जिल्ह्याच्या. हे पहा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी खूप मोठा आशीर्वाद महायुतीला दिलेला आहे. म्हणजे भूतो न भविष्यते असं यश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालेलं आहे. 10-0चा स्कोअर झालेला आहे. त्यामुळं इथून पुढं कोल्हापूरमध्ये विकासाची गंगा येणार. कुणी काही म्हणत असेल, उपहासात्मक काही बोलत असतील तर आता लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. कारण जनतेनं आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. जनतेचे जे प्रश्न असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आणि मागण्या असतील, ते सगळ्या मागण्या आता महायुती सरकार पूर्ण करेल. मुख्यमंत्री साहेब एकटेच ॲक्शन म्हणून त्यांच्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरू आहेत. एक नेता नाही, अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत. आगे आगे देखिए होता है क्या. राज्यात तसं म्हणायला गेलं तर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवर येतो. विरोधक टीका करतात, यावर तुमचं मत काय? कारण गृह खाता तसं म्हणायला गेलं तर आता फडणवीस साहेबांना आता विरोधकांनी टीका करायचंच असतात. त्यांना काही झालं तर म्हणजे कावीळ झालेलं सगळं जग पिवळं दिसतं आहे, तसं विरोधक टीका करत राहतील. परंतु फडणवीस साहेब हे अतिशय सक्षम गृहमंत्री आहेत. पूर्वी 2.5 वर्षसुद्धा त्यांनी सक्षमपणानं काम केलं. आता तर ते मुख्यमंत्री पदाचा सुद्धा कार्यभार त्यांच्याकडे आहे. आणि जिथं जिथं काही चुकीच्या घटना होतील ताबडतोब तिथं ते ॲक्शन घेत आहेत. तुम्ही बघताय आता ज्या जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं काही तक्रार झाल्या तिथं ताबडतोब कारवाई करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विरोधक काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असते, फार ऐकण्याची आवश्यकता नाही आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.